नवी मुंबई आता दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे। तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस हा पडताना दिसतोय आणि याचा कुठेतरी परिणाम आता मराठा आंदोलनावरती होताना दिसतोय। कारण एकीकडे पाऊस आणि एकीकडे दुसरीकडे मराठा आंदोलनाची गर्दी, त्यामुळे मुंबईमधलं ट्रॅफिक आता जाम होऊ लागलेलं आहे। आणि हेच लक्षात घेऊन आता नवी मुंबई पोलिसांनी आहे ते मराठा आंदोलकांना अडवायला सुरुवात केली आहे। मी सध्या वाशी हायवेला आहे आणि तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि जी लोक मुंबईमध्ये जात आहेत त्यांना इथं अडवण्यात येतं आणि त्यांना ट्रेननी प्रवास करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात। आपल्याबरोबर या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत सर आहेत। सर, काय म्हणाल, आपल्या पद्धतीने कशी रिक्वेस्ट केली जाते मराठा आंदोलकांना? आंदोलक जे वाहनाने जात आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी थांबवतो। त्यांना आम्ही सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी गाड्या उपलब्ध वाहन पार्किंग करण्याची सुविधा दिलेली आहे आणि त्यांना आम्ही समजून सांगतो की या ठिकाणी गाड्या तुम्ही पार्किंग करा आणि ट्रेननी प्रवास करा। आत्तापर्यंत आम्ही सकाळपासून जवळजवळ 750 वाहनांना या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच APMC मार्केट याच्यामध्ये सुद्धा आम्ही काही गाड्यांना पार्किंगची उपलब्ध सुविधा दिलेली आहे। त्यासाठी आम्ही एक QR कोडची सुद्धा उपलब्ध सुविधा दिलेली आहे आणि त्या QR कोडच्या माध्यमातून त्यांना आम्ही ते QR कोड देतो आणि सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी पार्किंगची सोय आहे हे त्यांना कळवून त्यानंतर तेच आंदोलन करते ट्रेननी प्रवास करण्याची आम्ही त्यांना विनंती करतो। सर, हा जो QR कोड जो आपण दाखवण्यात आलेला आहे, नेमकं याच्यामुळे लोकांना काय कळणार आहे? यामुळं ज्या ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा आहे त्या ठिकाणी तो मॅप येतो आणि त्या मॅपद्वारे ती पार्किंग सुविधा त्यांना जाण्यासाठी उपलब्ध होते। सर, आता मुंबईमध्ये ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये जाम होऊ लागलेली आहे, इथेही आंदोलन मोठ्या संख्येने येऊ लागलेले आहेत। त्यामुळंच या ठिकाणी आपण पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आंदोलन करताना आपण ही विनंती करतो की तुम्ही ट्रेन आणि बसचा वापर करा। नक्कीच आपण पाहतो की जरी आंदोलनकर्ते येत असले तरी त्यांना त्यांच्या गाड्या इथे थांबवल्या जातात, मात्र लोकांना ट्रेनने मुंबईत जा अशा प्रकारचं आव्हान केलं जात आहे। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।